नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. विविध विषयांवरच्या पुस्तकांचा खजिनाच आज आपल्या आनंदाचं पानमध्ये उघडला जाणार आहे. तेव्हा या आनंद पर्वणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची दुसरी लंका, ही पठ्ठे बापूरावांची अतिशय प्रसिद्ध लावणी, मुंबईची लावणी. पण आपल्या आनंदाचं पानमध्ये आज लावणीचा संदर्भ कसा काय, तर त्याचं उत्तर आजच्या भागात मिळणार आहे. आत्ता मी मुंबईच्या लावणीचा उल्लेख केला, त्याला कारण आज आपण सुरुवातीला ज्या कादंबरीबद्दल बोलणार आहोत त्याच्याशी या मुंबईच्या लावणीचा संबंध आहे. पठ्ठे बापूरावांची ही लावणी आहे. पठ्ठे बापूरावांना अजरामर लावण्या सादर करण्यात साथ दिली होती ती पवळा तबाची हिवरगावकर यांनी. या पवळाची कथा सांगणारी कादंबरी म्हणजे लेखक श्रीनिवास भणगे यांची पवळा याच नावाची अगदी नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी. लेखकांच्या शब्दात सांगायचं तर साधारणपणे 100-125 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक सुरेल सुंदर स्वप्न उतरलं आणि पुढची 30-35 वर्ष त्या स्वप्नाचं लागीर तमाशा रंगभूमीवर कायम राहिलं. त्या चमत्काराचं नाव होतं पवळा. श्रीनिवास भणगे हे नाव आपल्याला नाट्यलेखक आणि चित्रपट लेखक म्हणून चांगलंच परिचित आहे. त्यांची शांतेचं कार्ट चालू आहे सारखी विनोदी नाटकं तर तुफान लोकप्रिय ठरली. पण यावेळी त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे आणि तीही पठ्ठे बापूरावांबरोबर एक काळ गाजवणाऱ्या पवळेबद्दल. या त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी स्वतः श्रीनिवास भणगे सर आपल्यासोबत आहेत. भणगे सर, स्वागत तुमचं. नमस्कार. आज आपण पवळा या तुमच्या कादंबरीबद्दल बोलणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न की पठ्ठे बापूरावांबरोबर असलेल्या पवळेबद्दल एखादी कादंबरी लिहावी असं तुम्हाला का वाटलं, आणि त्याला जोडूनच दुसरा प्रश्न की तुम्ही ही कादंबरी लिहिली आहे तर ती पवळेचं चरित्र लिहावं असं का नाही वाटलं का तुम्हाला, आणि कादंबरी का तुम्ही म्हणजे कादंबरी हा फॉर्म का निवडला? हां, खरं म्हणजे मी कादंबरी फॉर्म निवडला हे तसं आश्चर्यजनक होतं, कारण मी मुळातला नाटक लिहिणारा आणि सिनेमा लिहिणारा माणूस आहे. तर या संदर्भातच पहिल्यांदा 76-77च्या सुमाराला मला राम कदमांचं एक पिक्चर लिहित होतो मी. तर त्यावेळेला राम कदम हे मला पवळाविषयी सांगायचे. त्यांच्या अगदी तरुणपणाच्या वयामध्ये त्यांनी तिला प्रत्यक्ष पाहिलं होतं, त्यामुळे ते अतिशय भारावलेले होते आणि ते ज्या हकीकती सांगायचे त्या हकीकती ऐकून मला वाटायचं की हे अतिशयोक्त आहे, हे घडणं शक्य नाही. कारण किती 1880च्या आसपासचा जन्म आहे त्याचा, इतक्या जुन्या काळी असं घडणार नाही. पण पुढे नंतर आता पण विचार करता करता असं पाहिलं मी की अगदी एखाद्या सिरियलमध्ये एखादा रोल करणारी नटी अभिनेत्रीसुद्धा खूप पॉप्युलर असते, खूप फॅन्स तिच्या मागे असतात, ती उद्घाटनं करते, काय करते आणि लोक बरेच जमा होतात. तर याचा अर्थ असा की ह्याच टाईपचे फॅन्स त्या काळी असले पाहिजेत आणि त्यावेळेला तमाशाशिवाय आणि मराठी नाटकांशिवाय दुसरं आकर्षण काहीही नव्हतं. त्यामुळे नक्कीच पवळाच्या मागे इतकं मोठं आकर्षण निर्माण झालं असलं पाहिजे. म्हणजे तिची लोकप्रियता खूप असेल. माझं काय होतं की मला मी त्या नक्कीच पण लोकप्रियता मिळवण्यासाठी काहीतरी अंगी असावं लागतं. तर हे पवळाकडे कसं आलं असेल, कारण मी तुम्हाला थोडंसं थांबवते आणि विचारते की तुम्ही जसं सांगितलं की राम कदमांनी तुम्हाला पहिल्यांदा पवळाची ओळख करून दिली, तर तेव्हा तुम्हाला म्हणजे काय माहिती मिळाली? कारण खूप लोक असतील आता की ज्यांना पवळेबद्दल फारसं माहिती नसेल, तर अगदी थोडक्यात की पवळा कोण होती ते पण आम्हाला, म्हणजे तुमची जशी पहिली ओळख झाली तशीच आम्हालाही करून द्या. हां, नाही, त्यावेळेला एवढंच कळालं की पवळा ही अतिशय सुंदर, दिसायला सुंदर आणि गोड गळ्याची नर्तिका आणि गायिका होती. ही पहिल्यांदा तमाशाच्या स्टेजवर पहिल्यांदा नाचणारी आणि गाणारी स्त्री. त्याआधी तमाशामध्ये नाची पोरं काम करीत असत, म्हणजे मुलंच साड्या वगैरे नेसून बाईचं रूप घेऊन काम करीत असत. पवळा ही पहिली स्त्री. तर मी ह्या शोधत होतो की पवळा ही जर पहिली स्त्री असेल तर ती ही शिकली कुठे, तिला हे जमलं कसं, लोकांना वेड लावण्या इतपत तिच्याकडे कौशल्य आलं कसं. कारण तिच्यासमोर आदर्श होता असं म्हणायला काही कारणच नाही, कोणीही आदर्श नव्हता. ती गात होती आणि नाचत होती.
मग हे इतकं तिचं सगळं लावण्य कसं वापरायचं हे तिने ही शिकली कुठे, याचा शोध मी घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी पवळाच्या या कादंबरीकडे वळालो. आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की मी चरित्र का नाही लिहिलं, तर चरित्र यासाठी नाही लिहिलं की तिच्या चरित्राचं काहीच उपलब्ध नाही आहे. तिच्या आयुष्यातले काही टप्पे आपल्याला पठ्ठे बापूरावांच्या चरित्रात मिळतात. त्याच्या आधीचे जे आहेत ते फक्त उल्लेख आहेत की तिचा इथे जन्म झाला, तिने अमुक अमुक ठिकाणी ती नृत्याचं तिने शिक्षण घेतलं, किंवा तिनं पुढं मुंबईला आली, नंतर ती अमक्या तमाशामध्ये काम करीत होती. या असे फक्त ओझरते उल्लेख आहेत. आणखी एक महत्त्वाचा उल्लेख असा आहे की पवळाचं एकच चित्र म्हणजे पोर्ट्रेट उपलब्ध आहे. तिचं बाकी फोटो वगैरे काही नाही. पठ्ठे बापूरावांचा सुद्धा एकच फोटो उपलब्ध आहे, तोही त्यांच्या उतार वयातला, पुण्यातला शेवटचा. तर त्यांचाही काही फोटो नाही उपलब्ध. तर पवळाचं चित्र पेंटिंग राजा रविवर्म्याने काढलेलं आहे आणि ते बडोदा महाराजांच्या म्युझियममध्ये आहे असा एक शोध मला लागला. मग त्यामुळे मी ते बांधत गेलो की ते कसं पोर्ट्रेट काढलं गेलं असेल. तमाशात नाचणारी एक बाई, तीसुद्धा गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या जमातीत जन्माला आलेली, मग तिचे सीतेचं मॉडेल करण्यासाठी पवळाची निवड व्हावी आणि तीसुद्धा राजा रविवर्मासारख्या मोठ्या चित्रकारांनी करावी आणि त्याला बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाड त्यांनी त्याला संमती द्यावी, असं काय घडलं असेल. तर तसं मी ते सगळं अख्खं बांधत गेलो. मला त्याच्यामध्ये असं शोध लागला की पठ्ठे बापूराव बालपणी बडोद्यामध्ये होते, बडोद्याच्या महाराजांच्याकडे होते तिकडे. त्यामुळे मी ते संबंध जोडीत गेलो आणि त्या चित्रापर्यंत आणि त्याच्यापर्यंत गेलो. असा पवळेच्या जे काही उल्लेख होते त्या अनुषंगानं मी हे शोध लावत गेलो, संशोधन करत गेलो. त्यावेळच्या हकीकती वाचल्या, त्यावेळचा आपल्या समाजाचा इतिहास वाचला, इतरही गोष्टींचा होता मला शोध घ्यायचा होता, तो घेतला आणि त्याच्यातनं मी ही कादंबरी सिद्ध केली. सर, आता तुम्ही जे सांगता आहे त्यात जाणवतंय की संशोधन तुम्हाला खूप करावं लागलं याच्यासाठी. म्हणजे चित्र शोधलं किंवा संदर्भ शोधले, तर हा जो संशोधनाचा प्रवास होता तो कसा होता तुम्हाला? म्हणजे प्रत्यक्ष प्रवासही करावा लागला त्याच्यासाठी? हां, तो थोडाफार करावा लागला, पण काही म्हणजे मला कालप्रवास शक्य नव्हता त्यामुळे तो नाही केला. पण काय होतं की आपल्याकडे काही जे संदर्भ आहेत त्या संदर्भामध्ये सालांचा उल्लेख आहे. अमुक एक साली, अमुक एक आसपास असं असताना घडलं. आता काय झालं की बालगंधर्व आणि पठ्ठे बापूराव यांचा काळ एक आहे. तर मी अशी कल्पना केली की यांची गाठ झालीच नसेल का, तर झाली असली पाहिजे त्यांची गाठ. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडच्या बऱ्याचशा नाट्यपदांच्या चाली ह्या जुन्या लावण्यांमधून घेतल्या गेलेल्या आहेत असं मला उल्लेख आढळला. मग मी माझी या शिलेदार कंपनीशी खूपच चांगली जवळीक आहे. आमचा घरोबा आहे. त्यावेळेला कीर्ती पण होती. कीर्ती दुर्दैवानं आता नाही आहे, पण लता शिलेदार म्हणजे दीप्ती भोगले, कीर्ती शिलेदार यांच्याशी मी चर्चा केली आणि यांच्या चर्चेतनं मला असं आढळलं की सौभद्रमधल्या बऱ्याचशा चाली या लावणीवर आधारित आहेत. मग मी तो संदर्भ जोडला आणि पठ्ठे बापूरावांच्या अख्ख्या टीमला सौभद्रचा प्रयोग दाखवला त्याच्यामध्ये आणि मग ते बांधत गेलो आणि त्या चालीचा त्याचा संदर्भ आणला. आणि त्याच वेळेला मग ते मला बांधताना मला त्यांच्या फळामध्ये होणारी चोरी, तिथे मला प्लेसमेंट मिळाली, जागा मिळाली आणि मी तिथे ते पेरली. अच्छा, असा शोध घेता त्यावेळेला त्यांच्यावर खटला झाला असा एक उल्लेख आहे. का झाला, त्याचं कारण काय, कुठलं त्यांच्यावर आरोप काय होता, हे कुठेच काही उल्लेख नाही. मग मी तो आरोप एक तयार केला. त्यावेळेला इंग्रज जज होते, इंग्रजांचंच राज्य होतं, इंग्रज जज होते. तर मग तो आपल्यासारखं त्यावेळेला कोर्ट, आत्ताचं आपलं कोर्ट आहे तसं नव्हतं. त्यावेळी मग ज्युरीज होते.
मग आता ते ज्युरीजमध्ये आपली माणसं असणार, काही मराठी माणसं असणार, काही असणार ज्यांना साधारणपणे लोकप्रियता पवळाची असल्यामुळे आणि पठ्ठे बापूरावांची असल्यामुळे ते माहितीचे होते. आणि त्या ज्युरीजनी मग आपोआपच मला त्याला भराव करण्याचं काम दिलं. कारण त्याचं उत्तर पठ्ठे बापूरावांनी शो करून दिलं असा उल्लेख आहे. तर मग आता पठ्ठे बापूरावांनी असं कसं केलं असेल, कोर्टात कसं सांगितलं असेल, मग त्याला ज्युरीजचा पाठिंबा मिळाला असला पाहिजे. त्याच्या पाठिंब्यावरून त्यांनी तो शो केलेला असणार असं गृहीत धरलं मी. त्या काळाचा शोध घेता घेता पुष्कळ गोष्टींचा पत्ता मला लागत गेला. त्या काळच्या चालीरीती, इंग्रजांचं राज्य होतं त्यामुळे 1818च्या सुमाराला पेशवाई गेली आणि इंग्रजांचं राज्य सुरू झालं. आणि ही 1880 नंतर जन्माला आली, 80च्या आसपास जन्माला आलेली आणि 1900पर्यंत ती हा जोरात चालू झालेलं. तर तोपर्यंत इंग्रजांच्या भाषेचा प्रभाव आपल्या भाषेवर नसणार. म्हणजे आता सरळ ग्रामीण लिहिताना जे म्हटलं जातं की त्या टायमाला असं नव्हतं, मग त्या टायमाला असं, तर हे मी कुठेही येऊ दिलं नाही. कारण टाईम ही कन्सेप्ट आणि हे त्यावेळेला आपल्या मराठी मनात आणि विशेषतः तमाशाच्या ऑडियन्समध्ये किंवा तमाशाच्या सादर करणाऱ्यांमध्ये आला असेल असं मला अजिबात वाटलं नाही. म्हणून मी ते शब्द कटाक्षाने टाळले. पब्लिक हा नंतर आलेला शब्द कटाक्षाने टाळला. त्यावेळेला कोणी पब्लिक म्हणत नसे, लोक आलेत, गर्दी जमली, अमकं तमकं असं होतं. पण पब्लिक हा शब्दसुद्धा मी कटाक्षाने टाळला. त्यामुळे त्यावेळच्या भाषेचा शोध, त्यावेळच्या चालीरीतीचा शोध, त्यावेळच्या गावकुसाबाहेर असलेल्या व्यक्तींशी इतरांचा वागण्याचा शोध आणि त्यांच्यावर असणारे प्रभाव, म्हणजे कुडमुड्या ज्योतिषांनी सांगितलेलं भविष्य, हे प्रभाव पाडणारी गोष्ट आहे. ही जशी त्या काळी त्या कॅरेक्टर म्हणजे व्यक्तिरेखांवर प्रभाव टाकत होती, तसंच ती आजच्या वाचकांवर सुद्धा टाकणार असं मी गणित बांधून ते प्रसंग निवडले आणि त्याची बांधणी करीत गेलो. आणि त्या शोधातनं जे माझ्या हातात सापडलं ते त्यावेळच्या ॲटमॉस्फिअरमध्ये, त्यावेळच्या वातावरणात, त्यावेळच्या पर्यावरणामध्ये तसंच करून साचा करीत ते एक मांडीत गेलं. अशा रीतीने मी तो शोध घेतला. भणगे सर, पण एक उत्सुकतेपोटी प्रश्न विचारते की चित्रपट लिहिणं हा तुमचा हातखंडा, अनेक चित्रपट तुम्ही लिहिले आहेत आणि पवळेसारखं एवढं जबरदस्त कॅरेक्टर किंवा एक नायिका तुम्हाला जेव्हा भेटली तेव्हा कादंबरी लिहावीशी का वाटली? तुम्ही चित्रपटही लिहू शकले असते ना? हां, तर काय झालं, पहिल्यांदा पवळा आम्ही कादंबरी म्हणून नाही तर चित्रपट म्हणूनच लिहायला घेतला होता. अच्छा. त्यावेळेला म्हणजे पवळाची माझी दुसरी गाठ सुधीर मोघेंनी घालून दिली. सुधीर मोघे हे माझे खूप सख्खे मित्र. तर त्यांनी मला असं सांगितले की अशी पवळा ही कॅरेक्टर आहे आणि ती तुला माहिती आहे का? तर मी म्हटलं हो, मला रामभाऊने खूप सांगितलेलं आहे त्याविषयी. तर ते म्हणे की असं एक जुजबी पुस्तक होतं त्यांच्याकडे, तर ते म्हणे हे बघ तू वाच आणि पवळावर आपल्याला पिक्चर करायचं. म्हणजे सुधीर मोघे स्वतः निर्माण करणार होते आणि मग अशा तऱ्हेने ते तू लिहायचं आहे सगळं. तर मी ते पुस्तक वाचलं आणि माझं अर्थातच त्याचं समाधान झालं नाही. मग मी हे बाकीचा शोध घेतला आणि मग पवळाचं जे मधली सिनेमामध्ये गॅप्स पाडले तरी चालतात, कादंबरीमध्ये चालत नाही. तर मधलं तसं हे करून मी या सगळ्या गाळलेल्या जागा भरल्या आणि मला पवळाच्या चरित्राचा शोध लागला. तो मी पटकथेच्या आणि संवादाच्या रूपात मांडला, तो मी लिहिला. आम्ही त्याचं पहिलं वाचन वगैरे केलं. तर आनंद मोडक त्याचं संगीत करणार होते आणि रघुकुल डायरेक्ट करणार होते. इथपर्यंत आमची तयारी झाली. त्याच्यानंतर कोणीतरी एक मोठी नटी हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये असलेली, तर ती तयार झाली. तिच्या वाचनात तिचं हे आलं, स्क्रीन प्ले आला आणि ती म्हणाली की नाही मला हे करायचं आहे. त्याप्रमाणे मग तिला घेऊन ते काम सुरू केलं. तर त्याचं खूप बजेट वाढलं वगैरे 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 आणि मग ती गेली लग्न करून. ते राहिलं प्रोजेक्ट. तेवढ्यात
सुधीर मोघे गेले, 14 साली सुधीर मोघे वारले, त्याच्यानंतर लगेचच आनंद मोडकही गेले. त्यामुळे मग ते सिनेमाचं बारगळलं. त्याच्यामध्ये त्या सिनेमाच्या याच्यामध्ये मग आपोआपच गेलं ते बाजूला. पण मला पवळ्यांनी जे काही झपाटलं होतं ते सोडलं नाही. त्यामुळे मग पवळाचा आणखी शोध घेऊन कादंबरीच्या रूपाने संबंध पवळा मला सापडली, तशी मी ती कादंबरीमध्ये मांडली. सर तुम्ही म्हणजे त्याचा ज्याप्रमाणे स्क्रीन म्हणाले प्ले आणि हे तयार आहे. नाही, तुम्ही आता ज्या पद्धतीने म्हणाले की ते जे पवळेचं कॅरेक्टर होतं, व्यक्तिमत्व होतं, त्याने तुम्हाला झपाटलं होतं आणि त्यातूनच या पवळा नावाच्या कादंबरीची निर्मिती झाली. नाही, शेवटचाच प्रश्न विचारायचा आहे की या पवळेबद्दल तुम्ही इतकं संशोधन केलं, 1880 साली जन्माला आलेली ही पवळा आणि तिने एक काळ गाजवला, तर तुम्हाला तिच्या व्यक्तिमत्व इतकं हे जे स्ट्रॉंग व्यक्तिमत्व दिसतं त्यातले काही वैशिष्ट्य काय जाणवले तुम्हाला, काय वाटतात तुम्हाला? मला असं वाटतं की ती हिप्नोटाईज करणारी बाई होती. म्हणजे चांगली नर्तिका तर होतीच, दिसायला ती सुंदर होती, तिचा गळा खूप गोड होता. ही सगळी तिला मिळालेली संपत्ती आहे देवाकडनं. पण तिच्या या पलीकडे तिच्याकडमध्ये असं काहीतरी होतं की ज्यामुळे ती धरून ठेवू शकत होती. एक तर ती थोडीशी विषयासक्त असावी असं मला वाटलं, सेन्शुअल या अर्थाने. त्यामुळे त्या वातावरणातच ती होती, ती मुरळी होती. त्यामुळे कोणाला कसं अट्रॅक्ट करायचं, थांबवून ठेवायचं आपल्यासमोर, कसं हिप्नोटाईज करायचं, तर ते तिला बरोबर माहिती होतं तेव्हापासून. ह्या सगळं जे भांडवल होतं, हा जो सगळा विचार होता, तो सगळा तिनं आपल्या कलेत ओतला. आणि ती खूप चांगली, काय म्हणूया तिला, प्रेमिका होती. तिच्या अगदी ओढाळ वयामध्ये ती एका माणसाच्या सहवासात आली आणि तिचं ते प्रेमप्रकरण शेवटपर्यंत तिनं अत्यंत उत्तम सांभाळलं, अतिशय प्रामाणिकपणे सांभाळलं. त्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये पठ्ठेबापूराव आले, त्याच्यानंतरही आणखीन एक कॅरेक्टर आणखीनही आली. म्हणजे ते सगळं पहिलं जे काफलव म्हणतो तसं ते प्रेम, हे दुसरं हे व्यवसायातून निर्माण झालेलं प्रेम. पण काय होतं की त्याला तिच्या ज्या कलागुणांना झळाळी मिळाली त्यामुळे. कारण पठ्ठेबापूराव हे व्युत्पन्न ब्राह्मण होते, खूप स्टडी होते, खूप अभ्यासू होते. त्यांचं खूप सर्व कलांचा, सर्व शास्त्रांचा खूप चांगला अभ्यास होता. त्यामुळे पवळ्याच्या कलेला आपोआपच झळाळी मिळाली पठ्ठेबापूरावांमुळे. आणि पुढचं जे प्रकरण आहे शेवटचं, ते केवळ व्यवहारी. म्हणजे या बाईनी सगळीकडे गुंतूनसुद्धा ती व्यवहार नाही विसरली. याचाच अर्थ ती आपल्या कलेवर, ज्याच्यावर आपण जगतो, ज्याला आपल्याला नाव आणि पैसा मिळवून देते, ती कला, तो व्यवहार ती पहिल्यापासून शेवटपर्यंत पाळीत होती. मग पुढे तिची गुंतवणूक तिलाच समजत नव्हती, इतपत ती त्याच्यात गुंतलेली होती, इतपत ती त्याच्यात खरी गुंतलेली होती. आणि तिनं ती स्वतःला तसं बरोबर डेव्हलप केलेलं होतं. आणि हे त्या काळात अवघड होतं. त्यामुळे मला ती खूप हुशार, अशिक्षित असली तरी खूप हुशार स्त्री वाटते. आणि अशी त्या काळचीच उपमा द्यायची वेळ झाली तर शेणाचं जसं असं शेण उचललं की त्याच्याबरोबर सगळं चिकटून येतं, तसं जिथे जिथे पडली ती तिथले सगळं चांगलं तिनं उचलून घेतलं आणि ते स्वतःच्या कलेसाठी आणि स्वतःच्यासाठी वापरलं. खरंच म्हणजे आज तुमच्याकडनं पवळेबद्दल जाणून घेतल्यानंतर मला खात्री आहे की हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रत्येकाला पवळेबद्दलची ही जी कादंबरी आहे ही वाचायची इच्छा होईल. आणि म्हणजे तुम्ही तिचं जे चरित्र आहे ते एका कादंबरीच्या रूपात मांडलंय, पण तरीही या कादंबरीत नाही, पवळा नावाची एक प्रतिभासंपन्न कलावंत, तिची कहाणी समजायला नक्कीच मदत होते. आणि आपल्या बोलण्यात जसं आलं तसं आम्हाला आवडेल की जर तुम्ही याचे चित्रपटही लिहिला आणि तो चित्रपट जर पडद्यावर आला तर तेही बघायला आम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. पवळानंतर आज आणखी एका कादंबरीबद्दलच बोलणार आहोत, पण विषय मात्र अगदी वेगळा.
अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या या कादंबरीचं नाव आहे मी मेलो त्याची गोष्ट. नाव ऐकल्याबरोबर नक्की कशाबद्दल ही कादंबरी असावी याबद्दल तर्कवितर्क सुरू होत आहेत मनात. ही कादंबरी नेमकी कशाबद्दल आहे हे स्वतः लेखकच सांगतील आपल्याला. या कादंबरीचे लेखक आहेत संजय कळमकर. हे नाव कित्येकांना परिचयाचं आहे ते त्यांच्या विनोदी लेखनामुळं. यूट्यूबवरही त्यांचं हसायदान खूप लोकप्रिय आहे. पण या त्यांच्या शैलीच्या अगदी विरुद्ध अशी ही कादंबरी आहे. खूप गंभीर विषय यात हाताळलाय. मी मेलो त्याची गोष्ट यातून नक्की कुणाची गोष्ट सांगायची आहे लेखकाला हे जाणून घेऊया लेखक संजय कळमकर यांच्याकडूनच. मी मेलो त्याची गोष्ट ही कादंबरी म्हणजे पिचलेल्या काळामागील सत्य सांगण्याचा एक प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपण सर्वच अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहोत. दुसरी लाट तर अत्यंत भयंकर होती. त्या लाटेमध्ये जे घडलं, माणसाची जगण्याची वागण्याची पद्धत बदलली, जगण्याचे संदर्भ बदलले, त्याची जीवनमूल्ये बदलली आणि जीवनाविषयी त्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलून गेला. त्या काळामध्ये आम्हीही बऱ्यापैकी समाजामध्ये ज्या घटना घडत होत्या त्या संदर्भात काम करत होतो. अनेक घटना पाहत होतो आणि त्यानं मन विषण्णतेनं भरून गेलेलं होतं. त्याचं कुठंतरी विरेचन करावं म्हणून खरं म्हणजे सुरुवातीला मी मेलो त्याची गोष्ट नावाची कथा मी लिहिली. परंतु कथेच्या आकृतिबंधामध्ये मर्यादा पडल्या. आपल्याला खूप काही सांगायचं आहे असं वाटायला लागलं म्हणून त्याचं रूपांतर कादंबरीमध्ये केलं. हे करताना पूर्वीच्या काळी प्लेग असेल किंवा स्पॅनिश फ्लू असेल याचे संदर्भ शोधण्याचा मी प्रयत्न केला. परंतु निदान मराठीमध्ये तरी त्यावर असं पूर्ण ललित काही मला वाचायला मिळालं नाही. मग इतका तो काळ भयंकर असताना सुद्धा का लेखक ते लिहू शकले नाही हा माझ्यापुढं प्रश्न होता. की दर 100 वर्षांनी ही महामारी येते. स्पॅनिश फ्लू तर महात्मा गांधींना स्पॅनिश फ्लू झालेला होता. प्रसिद्ध कवी आणि लेखक प्रेमचंद यांना स्पॅनिश फ्लू झालेला होता. प्लेगच्या काळात तर पुण्यामध्ये इंग्रजांनी एवढे अत्याचार केले की चाफेकर बंधूंनी रँडला गोळ्या घातल्या. हे सगळे संदर्भ होते आणि ते कुठंच जर नसेल तर या कादंबरीत आपण घ्यावं म्हणजे ही कादंबरी एक समकालीन होईल हा उद्देश माझा होता. म्हणून स्पॅनिश फ्लू जो आगगाडीतून जगभर पसरला, प्लेग हा जहाजातून उंदरं आले म्हणजे जहाजातून पसरला आणि कोरोना हा विमानानं जगभर पसरला म्हणजे ही प्रत्येक साथ तिचं माध्यम मात्र वेगळं होतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक मनाचं विरेचन करावं म्हणून ही कादंबरी मी लिहायला घेतली. मग त्यामध्ये पुंडलिक गाव्हाणे नावाचा एक साधा ग्रामीण तरुण की जो ICUमध्ये ॲडमिट आहे आणि ॲडमिट असताना त्याला त्याची जी स्मरण साखळी आहे त्याला गाव आठवतं, तिथले मित्र आठवतात, गावखेड्याचं स्वरूप आठवतं, तिथं कोरोना आल्यानंतर निर्माण झालेली भयंकर परिस्थिती त्याला आठवते. माणसामधले जे सुष्ट दुष्ट प्रवृत्ती त्या काळात जन्माला आल्या त्या त्याच्या डोळ्यासमोर येतात, किंबहुना त्याला त्या अनुभवायला मिळतात. या सगळ्या गोष्टींचा विचार त्या बेडवर पडल्या पडल्या तो करतो. मी प्रामाणिक राहून जो प्रयत्न या कोरोनाचा सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक सगळ्याच बाबींवर जो परिणाम झालेला आहे तो यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मी मेलो त्याची गोष्ट. शेवटी पुंडलिक जातो पण तो गेला तरी त्याच्या समस्या एका गरीब तरुणाच्या, ज्याला नोकरी नाही, जो उच्च शिक्षित आहे, नोकरी लागायला त्याला पैसा हवा आहे, त्याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि त्यात कोरोना आला आहे. कोरोनानं खेड्यावर, गावखेड्यांवर केलेले परिणाम असतील, शहरांवर केलेले परिणाम असतील, अजूनही पिचत जगणारे लोक असतील आणि एक वैश्विक संकट आहे की चीनपासून त्या वुहानच्या लॅबपासून आपल्यापर्यंत कोरोना कसा पोहोचला. 2014लाच त्याची तयारी तर झाली नव्हती ना. हा एक वैश्विक कट तर नाही ना. या जगामध्ये काही देश किंवा काही समृद्ध लोक असे आहेत की त्यांना असं वाटतंय की आमच्या वाट्याचा ऑक्सिजन, आमच्या वाट्याचं पर्यावरण, आमच्या वाट्याचा निसर्ग हे गरीब लोक कशासाठी हे भागीदार होत आहेत, ही जनता नाहीशी झालेली बरी. हा अशा कटाचा तर एक भाग नाही ना, असा एक तो सूर होता. हे सगळे सूर, हे सगळे प्रवाह एकत्र त्यामध्ये करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या कित्येक पिढ्या गेल्यानंतर ज्यावेळेस ही कादंबरी वाचतील त्यावेळेस कोरोनाच्या काळात नेमकं काय घडलेलं होतं, या समाजावर काय परिणाम झाला, माणूस किती पिचलेल्या अवस्थेत होता हे त्याला निश्चित समजेल. म्हणून ही समकालीन कादंबरी लिहिल्यानंतर मनाचं माझे विरेचन झालं. मी मेलो त्याची गोष्ट जरी असली तरी ती मला समाधान देऊन गेली एवढं मात्र निश्चित.
धन्यवाद. आजचं आपलं आनंदाचं पान खरोखर कादंबरी स्पेशल आहे असं म्हणता येईल, कारण आज तिसऱ्या कादंबरीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ती म्हणजे भैरप्पांची अतिशय गाजलेली कादंबरी गृहभंग. भैरप्पांच्या सर्व पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णी यांनीच हा देखील अनुवाद केलाय. या मेहता प्रकाशनाच्या पुस्तकाचं नुकतंच पुण्यात प्रकाशन झालं. भैरप्पांच्या साहित्याच्या चाहत्यांसाठी ही मोठीच पर्वणी आहे. या पुस्तकाबद्दल स्वतः भैरप्पा आणि उमा कुलकर्णी यांना काय वाटतं ते आता जाणून घेऊया. हे पुस्तक जे आहे ते 50 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. म्हणजे भैरप्पांनी 50 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. पण काही साहित्य जे एव्हरग्रीन असतं, म्हणजे त्याला काळाचं बंधन नसतं, ते केव्हाही तुम्ही वाचलं तरी ते नवीनच. त्याला उलट तुम्ही वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या टप्प्यावर वाचलं की नवीन नवीन त्याला अर्थ फुटतात. तशापैकी ही कादंबरी आहे. आणि यातले कितीतरी प्रसंग, त्यांचं आत्मचरित्र आहे, माझं नाव भैरप्पा मराठीमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये ह्याचे उल्लेख त्यांनी उल्लेख केलेले आहेत. इस्पेशली प्लेगचं वर्णन, म्हणजे आता करोनाच्या मध्ये मला ते फार जाणवलं ट्रान्सलेशन करताना, की प्लेगमधचे वर्णन खूप येतं तिथे, खूप येतं. आणि आत्मचरित्रामध्ये भैरप्पा एवढाच उल्लेख करतात की याविषयी तपशील सगळा मी गृहभंगमध्ये लिहिलेला आहे. आणि तो सगळा तपशील तो या कादंबरीमध्ये येतो. हा एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या खूप जवळचा भाग आहे. एका दिवशी प्लेगच्या काळामध्ये त्यांची एक मोठा भाऊ आणि मोठी बहीण एका दिवशी मरण पावले आणि स्वतः भैरप्पा तेव्हा प्लेगने आजारी होते. हा प्रसंग असाच्या असा त्यांच्या आयुष्यातला या कादंबरीमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. असं बारीक बारीक गोष्ट आहे. मला त्याचं आज महत्त्व असं वाटतं की सगळी परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा, पाठीशी कुणीही नसताना सुद्धा, एक बाई सचोटीने, म्हणजे आपलं एक ज्याला आपण जगण्याची इच्छा आहे, मुलांना मोठं करण्याची एक इच्छा, तर अशा पद्धतीची ती बाई ज्या पद्धतीचा झगडा देते. नंजम्मा आहे त्याच्यातलं जे कॅरेक्टर आहे. दुसरं एक असं वाटतं की आपल्याला काही साहित्यावर एक ब्राह्मणी साहित्य म्हणून शिक्का मारतो. यातलं जे कल्चर आहे ते ब्राह्मणी कल्चरच आहे, पण ते इतकं गलिच्छ कल्चर आहे ना, म्हणजे त्यावेळेला म्हणजे असं आपण म्हणू शकतो की कल्चर हा जातीशी संबंधित नाही आहे. ते कुठल्याही जातीमध्ये अशी माणसं असतात जी अडाणी आहेत, जी मूर्ख आहेत आणि ॲरोगंट आहेत. आणि अशी माणसं आपल्या आजूबाजूच्या लोकांना किती त्रासदायक होऊ शकतात. ह्याला काय कुठल्या जातीचा मक्ता नाही आहे, ह्या सगळ्या जातीमध्ये आहे. तर हे सगळं त्या कादंबरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आलेलं आहे. म्हणजे कादंबरी पण सांभाळून. आता वेळ झाली आहे या आठवड्याच्या टॉप 5 पुस्तकांबद्दल जाणून घेण्याची. आज टॉप 5 वाचकप्रिय पुस्तकं कोणती ते सांगतायत मुंबईतल्या आयडियल बुक डेपोचे संचालक मंदार नेरुरकर. या आठवड्यातली जी 5 पुस्तकं आहेत ज्याची विक्री जास्त झाली किंवा जी एक वेगळी चर्चेली गेली, तर माझ्या मते त्यातलं पहिलं पुस्तक आहे ते माझ्या आयुष्यातील पानं, मीरा बोरवणकरांचं पुस्तक आहे. हे चरित्र ज्यात मीरा बोरवणकरांचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि आज जर तुम्ही बघायला गेलं तर आजकालचा जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड कथा कादंबरीपेक्षा चरित्र, आत्मचरित्र ह्यांच्यावर जास्त वाचकांचा कल असतो, का ज्यातनं काही शिकायला मिळतं, ज्यातनं काही गोष्टी अनुभवायला मिळतात. तसं ते पुस्तक आहे की ज्यातनं त्यांचं पूर्ण पोलिसी जे काही त्यांचं करिअर आहे ते त्याच्यात मांडलं गेलेलं आहे. तसा दुसरा विषय जो आहे तो अच्युत गोडबोलेंचा आहे. सजीव म्हणून पुस्तक आहे, ज्यात जीवशास्त्राचा इतिहास आणि विज्ञान याची त्यांनी संपूर्ण रंजक सफर सांगितलेली आहे, त्याचा संपूर्ण अभ्यास सांगितलेला आहे. तसं ते पुस्तक चित्र आणि चरित्र हे दीनानाथ दयाळांचं सरांचं आहे. दीनानाथ दयाळांचं जे मोठे चित्रकार होते, तुम्हाला माहिती असेल जे मोठे चित्रकार होते, आणि त्यांच्याबद्दलचं त्यांनी संपूर्ण चरित्र, कारण त्यांचा एक पूर्ण आयुष्याचा जो संपूर्ण माहिती आहे ती या पुस्तकात दिलेली आहे. आणि नुसतीच माहिती नाही आहे, तर ते चित्रकारांसाठी कसा अभ्यासू पुस्तक पडेल हे त्याच्यात त्यांनी पूर्णपणे त्याच्यात घेतलेलं आहे. तसंच हे ऐतिहासिक पुस्तक आहे विचारा शनिवार वाड्याना, की शनिवार वाड्याबद्दलची जी हे आहे त्याचा इतिहास म्हणा किंवा त्याच्याबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी त्या वाड्यानं विचारा, म्हणजे त्यांच्या भिंतीनं विचारा, अशा प्रकारे हे करून त्याच्यातलं संपूर्ण एक शनिवार वाडा आत्मचरित्र सांगतात त्या प्रकारे ते मांडलं गेलेलं आहे. हे शिवाजी महाराजांवरचं पुस्तक आहे,
जे शिवाजी महाराजांनी छेडलेली जंग ही कशी प्रक्रिया होती, काय होती, शिवाजी महाराज कशा प्रकारे स्वारी करायचे त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि आजकाल ऐतिहासिक पुस्तकांना खूप चांगला डिमांड असतो, त्याच्यामुळे ती पुस्तक चांगली जातात. ही होती या आठवड्याची वाचकप्रिय टॉप 5 पुस्तकं. आज किती वेगळ्या पुस्तकांबद्दल जाणून घ्यायला मिळालंय, त्यामुळे आता ही सगळी पुस्तकं वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. तुम्हीही दर्दी वाचक आहात आणि मला खात्री आहे की आजची उल्लेखलेली सगळी पुस्तकं तुम्ही वाचाल. पवळा हे पुस्तक परममित्र प्रकाशनाचं आहे. त्यांचं ब्रीदवाक्य मला फार आवडलंय. जेथ आहे बा ग्रंथक्षेत्र तेथ भेटती परममित्र, तैसा आनंद अन्यत्र लाभे ना कुठे. खरंच वाचनानंदासारखा दुसरा आनंद नाही. त्यामुळे वाचत राहूया आणि नवनवीन पुस्तकांबद्दल जाणून घेऊया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.